तुम्ही जर थोडंसं वेगळं, चविष्ट आणि रेस्टॉरंटसारखं काहीतरी ट्राय करायचं ठरवलं असेल तर ही ग्रीन थाई करी एकदा नक्की बनवून बघा। सर्वप्रथम आपण 2 चमचे जिरं, 2 चमचे धने, 1 चमचा पांढरी मिरी हे सर्व 1 ते 2 मिनिटं हलकं भाजून घेऊया। हे सर्व भाजल्यानंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता आपण याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया। ओले मसाले पडल्यानंतर हे बारीक होत नाही, म्हणून आपण पहिले याला बारीक करून घेऊया। आता यात आपण 2 चमचे सोललेल्या गवती चहाचे देठ, 1 चमचा थाई अद्रक म्हणजेच गलंगल, 15 ते 20 थाई बैंगन, 1 छोटा कांदा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 काफिर लिंबूचे पानं, मूठभर कोथिंबीर, पाणी। आता आपण याची छान बारीक पेस्ट करून घेऊया। ही पेस्ट तुम्ही फ्रीजरमध्ये 2 ते 3 महिने सहज ठेवू शकतात। आता आपण ही भाजी विदाउट ऑइल करणार आहोत। त्यासाठी आपण कढईमध्ये 200 ml नारळाचं दूध घेणार आहोत। हे दूध आपण आटून घेणार आहोत। नारळाचं दूध आटलं की त्याला थोडं तेल सुटतं, हाच त्याचा असल थाई टच आहे। नारळाचं दूध आटल्यानंतर आपण त्यात थाई करी पेस्ट टाकणार आहोत। याला आता आपण चांगलं मिक्स करून 4 ते 5 मिनिटं याला तेल सुटेपर्यंत चांगलं हलवणार आहोत। बघा कसं तेल सुटलंय। आता यात आपण 800 ml नारळाचं दूध ॲड करणार आहोत। याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता यात आपण भाज्या टाकणार आहोत। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात। यात आता 1 कप बेबी कॉर्न, 1 कप ब्रोकोली, 1 कप टोफू, तुम्ही पनीरही टाकू शकता, 1 कप लाल शिमला मिर्च, 1 कप हिरवी शिमला मिर्च, 6 ते 8 बेसिलचे पानं। हाताने असे तोडून हे बेसिलचे पानं यात आपण टाकूया। बेसिलच्या पानांमुळे या थाई करीला खूप छान अशी चव येते। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकूया। आता याला आपण 4 ते 5 मिनिटं चांगलं उकळून घेऊया। झाली की आपली थाई करी तयार। सर्विंग बाउलमध्ये आपण ही थाई करी काढून घेऊया आणि बेसिलच्या पानाने गार्निश करूया। ही गरमागरम थाई करी आता भातासोबत सर्व करा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। थँक्यू।